शरीर तुझ्या अधीनाने स्वाधीन करतो परमेश्वर. प्रभू जी, तू आज पुन्हा एकदा आमच्याशी वचनाद्वारे बोल परमेश्वर. आज तुझ्या हातामध्ये घे आणि तुझ्या आत्म्याच्या समक्षेत तुझ्या परमेश्वर या वचनाद्वारे. परमेश्वर या वचन आम्ही आचरणात आणण्यासाठी प्रभूजी तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा प्रत्येकाला संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये सोडून दे. आपला आत्मा त्यांना काय करू शकतेस यशस्वी पवित्र आणि गोड मार्गाने म्हणून द्यायला. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा आजच्या बायबल स्टडीला आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही गेले काही आठवडे ख्रिस्ताच्या काय म्हणतो आपण भविष्यातील गौरव आपण बघत आहोत. आणि ख्रिस्ताच्या गौरवासंदर्भात आम्ही अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहोत, जे पवित्र शास्त्रात आम्हाला ख्रिस्ताच्या भावी गौरवाबद्दल आम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही त्यामध्ये पहिलं बघितलं येशू ख्रिस्त जो आमचा काय गौरवाची आशा आहे. आणि मग काय आपण बघितलं मागच्या वेळेस येशू ख्रिस्त जो आमचा वर आहे आणि तुम्ही आणि आम्ही कोण आहे तर त्याची वधू आहोत. आज आम्ही ख्रिस्ताचं अनेक गौरव बघणार आहोत. आणि ते बघत असताना आम्ही आज ख्रिस्ताचे 7 दृष्टांत आम्ही बघणार आहोत, की ख्रिस्ता संदर्भातील पवित्र शास्त्रातील 7 दृष्टांत आज आम्ही अभ्यासणार आहोत. देवाचं वचन योब याचा 33वा अध्याय आणि 14 आणि 15 ह्या 2 वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देव एका प्रकारे नव्हे तर 2 प्रकारे मनुष्याशी बोलतो, पण तो त्याकडे चित्त देत नाही. आता या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की परमेश्वर मनुष्याबरोबर 2 प्रकारे बोलतो. आणि 15व्या वचनात तो ते 2 प्रकार कसे आहेत त्याबद्दल तो सांगतो की स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात आम्हाला काय करतो तो बोलत असतो. आज आम्ही या दृष्टांता संदर्भात येशू ख्रिस्ताचे 7 दृष्टांत, अनेक दृष्टांत आहेत जे अनेक देवाच्या सेवकांना ख्रिस्ताच्या भावी गौरवाबद्दल दृष्टांत दिलेले आहेत. आणि आम्ही बघितलं की त्यांनी जे बघितलेलं आहे ते त्यांना समजलं नाही. ऍक्च्युली ते जे बघितलं दृष्टांतात आम्ही ऑलरेडी बघितलं की देवाला पाहणं किती महत्वाचं आहे. आणि मग देवाला पाहणारे जेवढे अनुभव आम्हाला पवित्र शास्त्रात लिहिलेले आहेत त्यांनी त्यांचे वृत्तांत जेव्हा लिहिले तेव्हा आम्हाला पाहायला मिळते त्यांनी त्याचं कंपॅरिझन जगातल्या गोष्टींबरोबर केलेलं आहे. पण दृष्टांत समजताना आपण जे शिकणार आहोत ते समजताना हे दृष्टांत किती महत्वाचे आहेत या दृष्टांताबद्दल आपण काय करणार आहोत बघणार आहोत. आता परमेश्वराने मनुष्याला अशा प्रकारे प्रगटीकरण दिलेलं आहे स्वतःचं, ते म्हणजे दृष्टांताद्वारे. स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात तो मनुष्याशी काय केलेला आहे बोललेला आहे. आणि म्हणून आज जे 7 दृष्टांत आम्ही अभ्यासणार आहोत ते परमेश्वरानं त्याच्या लोकांसाठी दिलेले आहेत. आता हे दृष्टांत आम्ही घेऊन काय करतो आणि हे दृष्टांत आम्हाला का दिलेले आहेत त्याबद्दल आज आम्ही थोडा वेळ अभ्यास करणार आहे. ज्या 7 दृष्टांताचा आज आम्ही अभ्यास करणार आहोत ते सर्व दृष्टांत येशू ख्रिस्ता संदर्भात आहेत. आणि या संपूर्ण अभ्यासामध्ये आम्ही ख्रिस्ताच्या गौरवाचे अनेक पैलू शिकणार आहोत. ख्रिस्ताचं गौरव हे प्रत्येक गौरव हे तुमच्या आणि आमच्यासाठी एक नवीन पैलू आहे, लक्षात ठेवा. आणि प्रत्येक ख्रिस्ताच्या गौरवाचं पैलू हे तुमच्या आणि आमच्यासाठी एक आत्मिक उन्नतीसाठी उपयोगाचं आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की प्रगटीकरणामध्ये येशू ख्रिस्ताने त्या 7 मंडळांमध्ये तो फिरताना काय केलेलं आहे योहानानं बघितलेलं आहे. 7 हा पूर्णतेचा आकडा आहे. आणि आज आम्ही महत्वाची जी 7
दृष्टांत आहेत. ख्रिस्ताचे अनेक आहेत, मी पुन्हा सांगतो तेवढेच नाही आहेत, पण प्रिडॉमिनंट एक लक्ष वेधून घेणारे काही दृष्टांत आहेत ख्रिस्ताबद्दलचे. त्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. आता पहिला दृष्टांत, आपण पहिली गोष्ट बघितली की जे 7 अभ्यासणार ते ख्रिस्ता संदर्भात आहेत. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्याला परमेश्वर जे सांगतो, बोलतो, परमेश्वर जे प्रगट करतो ते तो दृष्टांताच्या द्वारे तो काय करतो, प्रगट करतो. हा एक भाग आहे. आता दुसरा भाग आपण नंतर बघणार आहे. पण स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात योब म्हणतो की तो परमेश्वर आमच्याशी काय करतो, बोलतो. आता बघूया यशाया, याचा यशाया संदेष्टा याचा 6वा अध्याय 1 ते 9 वचन. 6वा अध्याय 1 ते 9 वचन वाचूया आपण. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झगाच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीने उंबरटे हल्ले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो. आता बघा इथं देवाचं वचन मला सांगतं की यशाया ला दृष्टांत झालेला आहे. आता हा दृष्टांत कधी झालेला आहे हेही सांगितलं की उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्च स्थानी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेलं यशाया म्हणतो की मी पाहिलं. आणि त्या ठिकाणी काय करत होते तर सराफीम दूत ख्रिस्ताची काय करत होते, उपासना करत होते. आणि ते काय म्हणत होते, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे. आणि काय झालं, ती जे जसे आराधना करत होते, जशी उपासना करत होते, असलेले की उंबरटे हल्ले. आता बघा हा दृष्टांत ख्रिस्ताचा यशायानं बघितला आणि तो रडू लागला. बघा जो दृष्टांत त्यानं बघितला त्याचा परिणाम त्याच्या अंतःकरणात असा झाला की तो रडू लागला. काय म्हणला तो पुढं, घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीने उंबरटे हल्ले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. तो काय म्हणतो. आता बघा जेव्हा दृष्टांत त्याला मिळाला प्रभूचा आणि त्यानं ते बघितलं, त्याचं वैभव बघितलं, त्या ठिकाणची आराधना बघितली आणि त्या ठिकाणी उंबरटे हल्लेले बघितले आणि तो स्वतःकडे बघत आहे आणि तो स्वतः कबूल करत आहे की तो काय म्हणत आहे की मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे. तो म्हणत आहे की मी ते पवित्र पवित्र पवित्र, 3 पवित्र आहे, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा, हे त्रैक्यता पवित्र आहे. आणि मी कोण आहे तर मी अपवित्र लोकांमध्ये राहणारा अपवित्र मनुष्य आहे. मी पापी आहे आणि मी पापी असता मला कुणाचं दर्शन दिलेलं आहे तर प्रभूचं दर्शन दिलेलं आहे. बघा नेहमी दृष्टांत आम्हाला जेव्हा मिळतात, परमेश्वराची आमच्याकडून पहिली इच्छा आहे की आम्ही पश्चाताप करावा, आम्ही पापाची कबुली द्यावी. आणि या ठिकाणी यशायानं काय केलं की त्यानं तो दृष्टांत बघितला आणि तो अंतःकरणात विवळ झाला. तो पश्चातापी अंतःकरणाने तो रडू लागला. त्यानं आपल्या पापी स्वभावाची, आपल्या पापी स्थितीची कबुली दिली. आणि तो काय म्हणतो, तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठाच्या
लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज यास मी पाहिलेला आहे. आणि त्याला माहित होतं की परमेश्वराला पाहून कोणीही जिवंत राहत नाही. पण त्यानं कुणाला बघितलं होतं तर त्यानं त्या प्रभूला बघितलं. येशू ख्रिस्त म्हणतो मला जे पाहतात त्यांना जीवन मिळतं. समजतंय? कारण ख्रिस्ताद्वारे आमच्यावर काय झालेले आहे? कृपा झालेली आहे. आणि आता काय झालं बघा, जेव्हा पश्चातापी अंतःकरण यशायानं दाखवलं, पापाची कबुली केली, काय म्हणते पुढे लगेच? मग एक सराफ दूत बघा, एक सराफ दूत आला, वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे. तुझ्या आता बघा तुझ्या पापाचा प्रायश्चित्त झालेला आहे. बघा, आम्ही निवास मंडपातून शिकत आहोत की तो इंगळ त्या होम वेदी पासूनचा आहे. आता हे पवित्र स्थानातलं दर्शन आहे, बरोबर आहे. म्हणजे हे इंगळ कुठलं होतं? त्या धूप वेदीवरचं होतं, लक्षात ठेवा. पण त्याची आग, ओरिजिनल आग कुठली आहे? होम वेदीवरची आहे. आता तो सराफिम पवित्र स्थानात आहे आणि पवित्र स्थानात आराधना होत असलेलं त्यानं बघितलं. आणि प्रभूला सिंहासनावर, सिंहासन कुठे आहे मी बघितलं? पवित्र स्थानात आहे. आणि तो सराफिम काय करत आहे? तो इंगळ घेत आहे आणि तो काय करत आहे? तुझे ओठ आहेत ना अशुद्ध, तर तो काय म्हणत आहे? आता हे इंगळ तुला मी लावत आहे. हे कशाची इंगळ आहे? या इंगळावर काय झालेलं आहे? तुझ्या पापाचं प्रायश्चित्त झालेलं आहे आणि म्हणून आता तू दोषी असणार नाही. आता तुझी जीभ जी पापी आहे, जी जीभ जी अशुद्ध आहे, ती काय होणार आहे? ती इंगळानं, त्या वेदीवरचं इंगळ आहे मग, बरं का? कारण ख्रिस्त त्या वेदीवर अर्पण झालेला आहे. आणि ती आग कुठल्या आहे त्या इंगळातली? ती परमेश्वराची आग आहे. आणि जेव्हा यशया संदेष्टाच्या जिभेवर ते इंगळ ठेवण्यात आलं त्या दूताने, तो म्हणतो की तू आता काय झालेला आहेस? तुझा दोष दूर झाला असून तू आता काय आहेस? तुझ्या पापांची प्रायश्चित्त झालेला आहे. दोष दूर झाला आहे, त्या पापाचं प्रायश्चित्त झालं आहे. आता बघा सिक्वेन्स बघा, त्यानं पापाची कबुली केली, ख्रिस्तानं त्याचं प्रायश्चित्त केलं त्याच्या पापाबद्दल, आणि ते इंगळ त्याच्या जिभेवर लावलं, त्याचा दोष घालवला, त्याच्या पापाची क्षमा केली. आता पुढची स्टेप बघा, तो काय म्हणत आहे? आता परमेश्वर प्रभू त्याच्यावर काय लागला? बोलू लागला. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? बघा, दृष्टांत नेहमी परमेश्वराच्या कार्याचे असतात. दृष्टांत नेहमी आम्हाला परमेश्वराच्या कार्यासाठी पाचारण करतात. दृष्टांत नेहमी आम्हाला देवाचं जे उद्देश आहे, परमेश्वराची जी योजना आहे, परमेश्वराचा जो कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी, ती योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी त्याला तुमच्या आणि आमची गरज आहे. आणि म्हणून परमेश्वर कुणाला दृष्टांत देतो? जे पश्चाताप करतात. दुसरी गोष्ट, जे पापाची कबुली देतात, त्याची पश्चाताप करतात आणि परमेश्वराचं ऐकतात. आणि मग परमेश्वर त्यांना विजन देत आहे. तो म्हणतो की मी कुणाला पाठवू? ख्रिस्त म्हणत आहे की मी कुणाला पाठवू? आणि मग तो म्हणतो आमच्यासाठी कोण? इथं आम्हाला समजतं की ख्रिस्त एकटा नाहीये, तर ख्रिस्ताबरोबर अनेक आहेत. आणि म्हणून एलोहिम, इम जिथं जोडलंय तिथं अनेक वचनी आहे. जेव्हा आपण इब्रू शिकणार आहे, आपण शिकणार आहे
की त्रैक्यता पवित्र शास्त्रात कशा प्रकारे प्रगट केलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू म्हणतो मी कुणाला पाठवू, नाही काय. आम्हाला नव्या करारात आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्ताने तिच्या शिष्यांना पाठवलं, जाऊन जगात शुभवर्तमानाची काय करा, घोषणा करा. तोच ख्रिस्त यशायाला म्हणतो मी कोणाला पाठवू. आमच्यासाठी, पित्यासाठी, पुत्रासाठी आणि पवित्र आत्म्यासाठी आमच्यासाठी कोण जाईल. आणि मग संदेश त्याला मिळाला, दृष्टांत प्रभूचा मिळाला, प्रभूचं गौरव यशायाला दाखवलं भविष्यातलं की ख्रिस्त कुठं आहे, त्या सिंहासनावर बसलेला आहे. आणि उगाचच दाखवलं नाही तुम्हाला, नुसतं तुम्हाला टाइमपास व्हायला किंवा तुम्हाला आता काय बघायला नाहीये म्हणून बाबा चला मी तुम्हाला ख्रिस्ताचं दाखवतो. नाही, दृष्टांत जेव्हा मिळतात तेव्हा परमेश्वराचे पर्पज आहेत. जेव्हा तुम्हाला व्यक्तिगत दृष्टांत मिळतो तेव्हा परमेश्वर तुमच्याकडून व्यक्तिगत प्रतिसादाची काय करत आहे, अपेक्षा करत आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की यशायानं लगेच रिस्पॉन्स केला. काय दिला, तो म्हणाला, तेव्हा मी म्हणालो हा मी आहे, मला पाठव. हा दृष्टांत आहे प्रियांनो, की तो म्हणतो की मी आहे, मला पाठव. त्याने देवाचं पाचारण स्वीकारले आणि देवाविरुद्ध बंड करणाऱ्या लोकांना संदेश सांगण्यासाठी, ते शुभवर्तमान सांगण्यासाठी यशाया म्हणला मी आहे, मला पाठव. बघा, पहिला दृष्टांत आम्हाला पाहायला मिळतं की यशायानं बघितला ख्रिस्ताचा, आणि ख्रिस्ताचं ते भावी गौरव त्यानं काय केलं, बघितलं. आणि ते पवित्र स्थानात आहे. आणि म्हणून आम्हाला या निवास मंडपाच्या त्या प्रक्रियेतून परमेश्वर आम्हाला का घेऊन जात आहे, कारण त्या होम विधीपासून पावित्र्याला काय होत आहे, आमच्या जीवनात सुरुवात होत आहे. त्याचं कारण आहे की आम्ही जेव्हा पवित्र स्थानात जाऊ आम्ही पवित्र असावं. पण जेव्हा तिथं आम्ही जाणार आहे, यशायानं ते बघितलं आणि तो म्हणला अरे मी तर पापी आहे. ख्रिस्त म्हणाला त्या सराफिमला हे माझ्या प्रायश्चिताचं आहे, या विधीवर मी प्रायश्चित चाललेलं आहे. आणि ती अग्नी घे, ते इंगळ घे आणि त्याच्या जिभेवर ठेव, म्हणजे तो शुद्ध होईल. प्रियानो, यशायाला ख्रिस्त याच्या आधीचं दर्शन दिलं. पण आज तुम्ही आणि आम्ही अशा स्थितीत आहोत की हा ख्रिस्त कोण आहे आम्हाला माहित आहे, हा प्रभू कोण आहे आम्हाला माहित आहे, ते इंगळ कशामुळे पवित्र झालेलं आहे हे आम्हाला माहित आहे, कसं ते इंगळ आम्हाला शुद्ध पवित्र करतं हे आज आम्हाला माहित आहे. आज आम्हाला माहित आहे की परमेश्वर आमच्यावर कसा दृष्टांतात बोलतो. पण जेव्हा तो आमच्याशी बोलतो आम्ही काय करतो हे फार महत्वाचं आहे. आमचा परमेश्वराची अपेक्षा आहे आमच्याकडून की आम्ही या यशायासारखं आमचं काय असावं, प्रतिसाद असावा की मी आहे, मला पाठव. बघा, आम्हाला दृष्टांत हवे आहेत, आम्हाला प्रॉफेसीज हवे आहेत, आम्हाला स्वप्नात परमेश्वरानं आम्हाला अशा अद्भुत गोष्टी दाखवायला हवे आहेत, नाही का. पण परमेश्वरानं आम्हाला जे पाचारण दिलेलं आहे आम्ही जातो का हो, का आम्ही नाही ती कारणं सांगतो परमेश्वराच्या ह्याच्यासाठी, नाही का. मी कशाला जाऊ, त्याला जाऊ दे, मी का जाऊ, त्यांना जाऊ दे, नाही का. मी काही बारीक सारीक काम करू, मला मोठं पाहिजे काम. हा प्रियानो, परमेश्वर जेव्हा आम्हाला पाचारण करतो, आम्हाला दिलेलं जे दान आहे परमेश्वराला माहित आहे. आणि जेव्हा त्याला माहित आहे, जगाच्या स्थापनेपूर्वी त्यानं तुम्हाला आम्हाला निवडलेलं आहे एका पर्पजसाठी, एका कारणासाठी. आणि परमेश्वर या दृष्टांताच्या द्वारे, परिस्थितीच्या द्वारे, वचनाच्या द्वारे तो आमच्याशी काय करत असतो, बोलत असतो. तो आमच्या समोर अशी परिस्थिती आणत असतो की आम्हाला समजतं की परमेश्वर आम्हाला सांगत असतो जा तिकडं प्रार्थनेला. मग आम्ही त्याला प्रतिसाद कसा देतो हे फार महत्वाचं आहे. प्रियानो, आज
परमेश्वर इच्छा आहे आम्हाला हे पाचारण आम्ही ओळखावं आणि ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये भर आम्ही कशी घालू यासाठी आम्ही काय करावं, धडपडावं. कारण ही ख्रिस्ताची मंडळी आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे त्या ख्रिस्ताच्या मंडळीतील लोकांचं काय व्हावं, तारण व्हावं. आणि तो वर आहे, आम्ही वधू आहे. आम्ही काय करावं, आम्ही ती सेवा करावी आणि मंडळी कशी वाढल, नाही का. मंडळी नाही वाढायची आणि आम्ही सेवा करायला लावली, ही ख्रिस्ताची सेवा नाही आहे. ख्रिस्त ही पाचारण तुम्हाला कधीच देत नाही. ख्रिस्त जेव्हा पाचारण देतो तो म्हणतो माझ्या मंडळीला राखायचं काम कर, मंडळीला वाढवायचं काम कर. मंडळीमध्ये तुझ्या सेवेनं तुझ्या त्या लोकांची, तारण झालेल्या लोकांची काय व्हावी, प्रतिदिनी काय व्हावी, भर पडावी. हे पाचारण आहे. पण आम्ही आमच्या सोयीनं दृष्टांत घेतो. आज आम्ही बघणार आहे पुढं की त्याचे धोके काय आहेत. जेव्हा आम्ही देवाचं दृष्टांत जेव्हा आमच्या पद्धतीने घ्यायला लागतो ना, तेव्हा आम्ही फार अवघड परिस्थितीमध्ये जातो. आणि म्हणून यशायाला दृष्टांत मिळाला आणि यशायाला पाचारण झालं. यशय म्हणला मला पाठव, मी जातो. आणि तुम्हाला ते वृत्तांत नंतर माहित आहे की जे परमेश्वराविरुद्ध बंड करणारे लोक आहेत त्यांच्याकडे त्याला काय केलेलं आहे, पाठवलेलं. दुसरा दृष्टांत आपण बघूया. एजकेलाचं पुस्तक आम्हाला त्या ठिकाणी दुसरा दृष्टांत पाहायला मिळतो. पहिला अध्याय आणि 4 पासून वाचू जरा पुढं जोपर्यंत. एहेजकेल 1:4. मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता. त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्या सारखे तेज झळकत होते. त्याच्या मध्यभागी 4 प्राण्यांच्या आकृतीसारखे काही नजरेस पडले. दिसण्यात ते मनुष्यकृती होते. त्या प्रत्येकास 4 मुखे होती व प्रत्येकास 4 पंख होते. त्यांचे पाय ताठ उभे होते आणि त्याच्या पायांचे तळवे वासराच्या पायांच्या तळव्यासारखे असून उजळ पितळेसारखे झळकत होते. त्यांच्या चोहोबाजूस पंखाच्या खाली त्यांना माणसांचे हात होते. त्या चौघास मुखे व पंख होते. त्यांचे पंख एकाचे दुसऱ्याशी लागलेले होते. ते चालताना वळत नसत, तर ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात. त्या चौघांच्या 5वं वचन काय सांगते, त्याच्या मध्यभागी 4 प्राण्यांच्या आकृतींसारखे काही नजरेस पडले. दिसण्यात ते मनुष्यकृती होते. आता इथं आम्हाला पाहायला मिळतं काय काय बघितले, 4 प्राणी बघितले. पुढे आपल्याला पाहायला मिळतं की बैलाचा चेहरा आहे, वासराचा आहे, आणि काय सिंहाचा आहे आणि गरुडाचे आहेत. 4 प्राणी आहेत. आणि आम्हाला आता नव्या करारात माहित झालं की हे 4 प्राणी कोण आहेत, तर ते ख्रिस्ताचा दृष्टांत आहे. ख्रिस्ताचे 4 ऑफिसेस आहेत, 4 शुभवर्तमान आहेत. आणि हेच आम्हाला प्रगटीकरणामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. हे 4 प्राणी कोण आहेत, हे ख्रिस्ताचा दृष्टांत आहे. पहिला कोण आहे, तो मनुष्य आहे, नाही काय. लूक सांगतो तो परफेक्ट मनुष्य होता, परिपूर्ण मनुष्य होता. दुसरं कोण आहे, सिंह आहे. तो यहूदाचा सिंह आहे आणि सिंह नेहमी राजाचं दर्शक आहे. आणि मत्तय सांगतो की तो राजा आहे. आणि मग कोण आहे, बैल आहे, नाही का. तो सेवा करणार आहे, नाही का. मार्क सांगतो की येशू ख्रिस्त सेवा करून घ्यायला आलेला आहे, नाही का. तो सेवक आहे. आणि मग 4थं कुठला आहे, तर गरुड आहे, नाही का. वर आकाशात उडणारा प्राणी आहे. तो दैवी गोष्टी दाखवणारा प्राणी आहे. आणि योहान म्हणतो येशू ख्रिस्त कोण आहे, तर देवाचा पुत्र आहे. तो देव आहे आणि देवाचे सगळं गुणवैशिष्ट्य योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये काय करत आहे, मांडत आहे. तो दैवी आहे. आता एजकेलानं येशू ख्रिस्ताला त्याच्या 4 परिपूर्ण ऑफिसेसमध्ये, गुणधर्मामध्ये त्यानं बघितलेलं आहे. 4थं वचन काय सांगतंय, मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक
विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपटलेला एक अग्निगोळा होता. त्याच्याभोवती प्रभा फाकलेली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमळ्याच्या सारखे तेज झळकत होता. इथं तुम्ही जर जे दृष्टांत तुम्हाला पाहायला मिळतील ते ह्याच्यासारखं त्याच्यासारखं हे शब्द वापरलेले आहेत. त्यांनी ते बघितलेलं नाही, पण ते बघितलं आणि मग ते कंपॅरिझन करत आहेत की जगात आपण असं काय बघितलेलं आहे. हा, मग ते म्हणतात की मी तसं त्याच्यासारखं काहीतरी बघितलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही दृष्टांमध्ये हेच मी बघितलेलं आहे हे कुणीही कुठेही सांगितलेलं नाही. कारण देवाचं गौरव हे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडचं आहे. पण जे आम्ही बघितलं, ज्या सेवकांनी ते बघितलं त्यांना ते कम्पेअर करून ते तसलं जगात कुठंही नाहीये बघायला. पण तिने जे बघितलं, हा अग्नीचा गोळा आहे ना, मग ते मशालीसारखं मला काहीतरी दिसलं नाही का. इथं लिहिलंय की 4 प्राण्यांसारखं मी काहीतरी बघितलं. आणि म्हणून हे जे सिम्बॉल्स आहेत, हे सिम्बॉल जेव्हा आम्ही अभ्यासतो, आम्ही ते मूर्ती पूजा म्हणून करू नये. हे त्याचे गुण वैशिष्ट्य काय करत आहेत, दाखवत आहेत. आणि म्हणून विजन्स मधले स्पिरिच्युअल गोष्टी जे आहेत हे विजन मधून दाखवले गेलेले आहेत. नेहमी विजन मध्ये आत्मिक गोष्टी दाखवलेले आहेत जे जगी गोष्टींच्या द्वारे दाखवू शकत नाहीत. आणि म्हणून विजन बघत असताना नेहमी आम्ही ते शब्दांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही त्या बैलाची उपासना करावी का, नाही. इथं बैल दिलेला आहे, मग ते प्रभा फाकली होती आणि मग ते देवाचं हे बघितलं आणि मग ते तो बैल होता, मग बैलाची पूजा करूया ना, मग सिंहाची पूजा करू, नाहीये. हे सिम्बॉल्स आहेत. आता पुढच्या ह्याच्यात आपण येशू ख्रिस्ताला बघितणार आहे, त्याच्या डोक्यावर मुकुट आहे, नाही त्याला झगा आहे, म्हणजे आम्ही ते झग्याची उपासना करू नये, त्या मुकुटाची करू नये. मग त्या गोष्टी जे दाखवलेल्या आहेत सिम्बॉलिक, त्याच्या मागचा जो अर्थ आहे, तो राजा आहे, तो परिपूर्ण शुद्ध आहे, हे त्याच्या मागं दाखवण्याचे काय आहेत उद्देश आहेत. पण ख्रिस्ताचं गौरव जे आज आम्ही बघत आहोत ते जगातील निर्माण केलेल्या कोणत्याही वस्तूची कंपॅरिझन करू शकत नाहीत. ही पहिली गोष्ट आम्ही काय केली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. पुढे काय म्हणत आहे बघा, 28व्या वचनात काय म्हणत आहे तो, पावसाच्या दिवशी मेघात दिसणाऱ्या धनुष्यांप्रमाणे त्यांच्या भोवती प्रभा फाकलेली मला दिसली. परमेश्वराच्या तेजाचे हे दर्शन होते. मी ते पाहून उपडा पडलो व कोणा बोलणाऱ्याची वाणी माझ्या कानी आली. आता बघा, ह्यानं सुद्धा ख्रिस्ताला बघितलं, ख्रिस्ताचं परिपूर्णता त्यानं पाहिली आणि तो काय म्हणतो, हे सगळं बघितलं मी आणि मी त्याच्यासमोर काय पडलो, ताठ उभा राहिलो का. तो म्हणतो मी त्याच्यासमोर उपडा पडलो. उपडा कधी पडतो आपण, जेव्हा आपण त्या देवासमोर लीन नम्र होतो, जेव्हा आपण कबूल करतो की मी पापी आहे, जेव्हा मी कबूल करतो की हे मी पाहण्याचा लायक नाही. योहान सुद्धा पालथा पडला नाही का प्रगटीकरणात. हा, पण आजकालच आहेत, लोकांना दृष्टांत मिळतात पण ते काय ह्याच्यातले एक सुद्धा काय नाही क्रायटेरिया पूर्ण करत नाहीत. मस्त रोज यांना काय काय दृष्टांत मिळतात. पण हे महान सेवकांच्या जीवनात जेव्हा देवाचं प्रगटीकरण बघितलं, दृष्टांत बघितला, हे महान सेवक होते, तेही काय पडले, उपडे पडले. आणि तो उपडा पडला आणि मग त्याच्या कानावर देवाच्या त्याच ख्रिस्ताचे शब्द काय आले, ऐकू आले. काय ऐकू आले हो, तो मला म्हणाला. हा, आता बघा दृष्टांत, मी काय सांगत आहे, दृष्टांत नेहमी परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी दिलेले असतात, तुमची योजना नाही. तुम्हाला लॉटरी लागावी म्हणून परमेश्वर तुमच्याशी दृष्टांत देणार नाही. तुम्हाला घर बांधणार आहे, परमेश्वर तुम्हाला दृष्टांत देणार नाही. तुम्हाला उद्या नोकरी मिळणार आहे, दृष्टांत देत नाही. तो त्याचा दृष्टांत अशासाठी देत आहे की तुम्ही खात्री वाटावी की त्याला तुम्ही बघितलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही ते बघतो
आम्ही ते सहन करू शकत नाही, हे त्याचा गौरव आहे. आणि असं लिहिलं की त्याचे परिणाम असा की ते उपडा पडला, आणि उपड्या पडल्यानंतर परमेश्वराने आपलं अंतःकरण बघितलं, त्याचं अंतःकरण बघितलं, तो लीन आणि नम्र झालेला आहे. आणि मग आता परमेश्वर त्याच्याशी काय करायला लागलेला आहे, बोलू लागलेला. आता ख्रिस्त काय म्हणत आहे, तो मला म्हणाला, मानव पुत्रा, तू आपल्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझबरोबर बोलेन. तो मजबरोबर बोलत असता आत्म्याने माझ्या ठाई प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले. तेव्हा त्याचे बोलणे मला ऐकू आले. तो मला म्हणाला, हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल वंशजाकडे मजशी फितूर केलेल्या त्या फितुरी राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी व त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत मज विरुद्ध वर्तन केले आहे. हे त्यांचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहेत. मी तुला त्याचकडे पाठवित आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे त्यास सांग. ते तुझे ऐकोत न ऐकोत, निदान त्याचकडे कोणीतरी संदेष्टा गेला होता हे त्यास समजेल. ती तर बोलून चालून फितुरी जात आहे. हे मानवपुत्रा, तुझ्या भोवती काटे झुडपे व काटे असले, तू विंचवामध्ये असलास तरी त्यांना भिवू नको, त्यांच्या शब्दास भिवू नको. ती फितुरी जात आहे तरी त्यांच्या शब्दास भिवू नको, त्यांच्या चर्येस भिवू नको. ते ऐकोत न ऐकोत, तू माझी वचने त्यास सांग. ते तर अत्यंत फितुरी आहेत. हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक. त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नको. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा. मी पाहिले तो मजकडे एक हात पुढे झाला, आणि पहा, त्या हातात ग्रंथांचा पट होता. तो त्याने मजपुढे पसरला. त्यावर पाठपोट लिहिले होते, आणि त्यात विलाप, शोक, वाकान याविषयीचा लेख होता. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुझ्या पुढे जे आले आहे ते सेवन कर. हा पट सेवन कर व जाऊन इस्रायल घराण्याबरोबर बोल. तेव्हा मी आपले तोंड उघडले, आणि त्याने मला तो पट सेवन करावयास लावले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे. त्याने आपली आतडी भर. मी तो सेवन केला. तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जा, इस्रायल घराण्याकडे जा आणि त्याजवळ माझी वचने बोल. कारण बाबर ओठांच्या व जड जिभेच्या लोकांकडे नव्हे, तर इस्रायल घराण्याकडे मी तुला पाठवतो. आता बघा, त्याला दृष्टांत का दिला? आता त्या राष्ट्राकडे त्याला पाठवायचं होतं. बघा, यशायाला त्या फितूर लोकांकडे पाठवलं, पण एजकेलाला त्या राष्ट्राकडे पाठवलं. आणि परमेश्वर मध्ये ही कशी जात आहे? ही फितूर जात आहे. पण तू काय करते? तुझं ऐकणार नाहीत. ते तुझं ऐकणार नाहीत. पण उद्या ते म्हणू नयेत की आम्हाला कोणी येऊन सांगितलं नाही. आणि म्हणून तू काय कर, हे जे वचन मी तुला दिलेले आहेत, ती वचन तू काय कर, खान. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की देवाचं वचन जाते, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि त्याला सांगितलं, तू हे वचन खा. आणि तोने ते खाल्लं. आणि त्याला खाल्ल्यावरती कसं लागलं? मधुर, मधापेक्षाही मधुर लागलं. आणि त्यानं जाऊन काय केलं? ही फितूर जात होती, हे राष्ट्र होतं, त्या राष्ट्राला परमेश्वर तुमचा न्याय करणार आहे, सावध राहा, हे त्यांना काय केलं? चेतावणी द्यायला परमेश्वरांनी त्याला पाठवलं. तर बघा, दुसरा दृष्टांत आम्ही बघत आहोत. त्या दुसऱ्या दृष्टांतामध्ये तो काय म्हणत आहे? माझ्या लोकांना जाऊन हे सांगण्याची वेळ आलेली आहे, आणि मी तुला निवडलेला आहे, आणि मी तुला दृष्टांत ह्यासाठी दिला की तू खात्री पटावी की ही देवापासून आहे. आता परमेश्वर दृष्टांत जेव्हा देतो, बघा, तो आम्हाला जेव्हा पाचारण करतो, आता हे जड ओटाचे होते. तो पुढे म्हणत आहे की ते जड, त्यांना बाबरी ओटाचे ते त्यांना बोलता येत नाही, ते जड आहेत, कठीण आहेत. आता हा पण तसा असेल
पण तो काय म्हणत आहे, परमेश्वर तुला तिथं जाऊन काय सांगायचं आहे? तुला जाऊन तिथं माझी वचनं सांगायची आहेत. तुला मी दृष्टांत दिलेला आहे, तुला पाचारण केलेलं आहे. आता तू काय करते? त्यानं बळजबरीनं खायला घातलं का त्याला? तू घे म्हणलंय आणि खा म्हणलेला आहे. बरोबर आहे? बघा, दृष्टांत देतो परमेश्वर, वचन सुद्धा देतो, पण ते वचन आम्ही स्वतःमध्ये घालणं ही कोणाची जबाबदारी आहे? आपण स्वतःचे. ज्याला दृष्टांत मिळायला आहे त्याची जबाबदारी आहे. बघा, परमेश्वराने जेव्हा आम्हाला पाचारण केलं, आम्ही इक्विप्ड होतो म्हणून आम्हाला पाचारण केलेलं नाही. लक्षात ठेवा, आमच्याकडं आम्ही जेव्हा आमची तयारी त्याला दाखवली, आमच्याकडे काही नाही. एजकेलाकडेही काय नव्हतं, यशायाकडेही काय नव्हतं, पण त्यांनी ती तयारी दाखवली परमेश्वरासाठी कार्य करायची. परमेश्वराने त्यांना इक्विप्ड केलं. म्हणून परमेश्वर इक्विप्ड झालेल्या लोकांना पाचारण करत नाही, तर जे अनइक्विप्ड आहेत पण देवासाठी काहीतरी करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना परमेश्वर दृष्टांत देतो. आणि जेव्हा ते स्वीकारतात तेव्हा परमेश्वर त्यांना इक्विप्ड करायला सुरुवात करतो. बघा, दृष्टांत पाहिजेत आम्हाला. मी अनेक सेवक बघितले, म्हणतात आम्हाला दृष्टांत दाखवलेला आहे, परमेश्वराने दाखवलेला आहे, पण जेव्हा त्यांचे वचनाच्या द्वारे आपण मोजपट्टी घेतो, आम्हाला समजतं की वचन त्यांच्याकडे नाही. संदेश द्या म्हणलं की 10 मिनिटाच्या पुढे त्यांना संदेश देता येत नाही. पवित्र आत्मा जेव्हा येतो, पवित्र आत्मा आम्हाला काय करतो? ही वचनं उलगाडून काय करायला लागतो? सांगायला होतो. पण त्याच्या आधी आम्ही ते खाणं, आम्ही रात्रंदिवस दिवसा बसता उठता आम्ही देवाच्या वचनाचं काय करावं? मनन करावं, ते चर्वण करावं. नुसतं 40 दिवस नाही, तर रोज आमच्या जीवनात देवाच्या वचनाला महत्व देणं, वचन आम्ही घेणं, आमच्या जीवनामध्ये ते घालणं. कशासाठी? हे एकतर मलाही मधासाठी आहे, मधासारखं आहे, मीही तृप्त होत आहे, माझीही वाढ होत आहे, नाही का? तो मध्ये आतड्याला काय व्हावं? आतडी भरावी. आतडी कोणा कशासाठी भरतो? आतडी भरली की आपल्या अंगाला लागतं, नाही का? आमची वाढ होती. पहिले आमची वाढ होते आणि मध्ये आम्ही वाढून काय करायचंय? घरात बसायचंय? काय करायचंय? आम्ही दुसऱ्यांना. म्हणून परमेश्वरांना ह्या लोकांचं तारण करायचं आहे आजूबाजूच्या. लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्ही प्रतिदिनी आम्ही सदैव तयार असावं. पालक साहेब आम्हाला तयारीला वेळ दिला पाहिजे नाही. परमेश्वराचं वचन तुमच्यामध्ये आहे. सुवेळी अवेळी आम्ही देवाचं वचन सांगायला तयार असलंच पाहिजे. त्याला एक्सक्यूज नाहीये. पालक साहेब आम्हाला जरा आधी सांगा नाही. कधीही कुठेही आम्ही सेवा करायला, कुठेही आणि कधीही आम्ही देवाचं वचन घोषणा करायला आम्ही तयार असावं. ही खऱ्या सेवकाची, खऱ्या पाचारण झालेल्या देवावरील विश्वास ठेवणाऱ्या विश्वासणाऱ्याची आणि ज्यांना खरे दृष्टांत प्राप्त झालेले आहेत त्या लोकांचं चिन्ह आहे. आणि म्हणून हे दृष्टांत आणि परमेश्वर जेव्हा बोलतो, मी पुन्हा पुन्हा सांगतो की परमेश्वराला अखिल मानव जातीची तारणाची योजना पूर्ण करायची आहे. आणि म्हणून त्यानं कुणाला पाठवलं? ख्रिस्ताला पाठवलं. आणि ख्रिस्तानं कुणाला पाठवलंय? त्याच्या शिष्यांना पाठवलेलं आहे. तुम्ही नाही, आम्ही शिष्य आहोत. येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही जगाचं मीठ आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहे. आज ती जबाबदारी आमच्यावर आहे प्रियानो. आणि म्हणून आज दृष्टांत आम्हाला त्यासाठी मिळतात, आम्हाला चांगले कपडे मिळावेत, आमचं भविष्य चांगलं व्हावं नाही, तर लोकांनी सार्वकालिक जीवनात जावं, सार्वकालिक जीवनामध्ये परमेश्वराबरोबर वस्ती करावी. हे प्रत्येक दृष्टांताचे काय आहेत? वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक दृष्टांताचे दाखवण्यामागचा परमेश्वराचा उद्देश आहे.
की आम्ही सेवेला आता काय करावं, तयार असावं. आता तिसरा दृष्टांत बघूया. दानिएल याचा 7वा अध्याय 9 पासून 14 वचन. दानिएल याचा 7वा अध्याय 9 ते 14 वचन. मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्नी ज्वालामय होते व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्या समोरून अग्निप्रवाह वाहत होता. हजारो लोक त्याची सेवा करीत होते. लाखो लोक त्याच्या समोर उभे होते. न्यायसभा भरली व ह्या उघडल्या गेल्या. त्या समयी त्या शिंगातून निघालेला मोठा शब्द ऐकून मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला. त्याचे शरीर छिन्न भिन्न करण्यात आले व ते जळावे म्हणून अग्नीत टाकण्यात आले. एवढे मी पाहिले. इतर श्वापदांविषयी म्हणाल तर त्यांचा अधिकार हरण करण्यात आला. तरी काही मुदतीपर्यंत काही काळ पावतो त्यांचा प्राण वाचवण्यात आला. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्या जवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. आता इथं आम्हाला पाहायला मिळतं की हे घडणार आहे. आम्ही निवास मंडपात आम्ही शिकत आहोत की हे भविष्यातील अजून व्हायचं आहे. आता बघा, ह्या दोघांना, एकाला इस्रायल लोकांकडे पाठवलं, एकाला राष्ट्राकडे पाठवलं. आता आम्हाला पाहायला मिळतं दानिएल हे प्रगटीकरणाचाच एक भाग आहे आणि दोन्हीकडे आम्हाला ह्या गोष्टी घडणार आहेत हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि आम्ही बघितलं की दोघं कुठं बसलेले आहेत, त्या सिंहासनावर बसलेले आहेत. आणि आता तो पुरातन पुरुष म्हणलेला आहे, नाही का, पुरातन, एन्शंट ऑफ डेज म्हणलेला आहे. तो परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर येत आहे रथातून, नाही का. आणि मग तो काय करत आहे, त्या मानव पुत्राला म्हणत आहे, चल माझ्या बरोबर, नाही का. आणि मग ते दोघं जात आहेत आणि आम्ही त्या निवास मंडपात आपण शिकलेलो आहोत की मग तो काय करत आहे, तो परमेश्वर ख्रिस्ताला काय करताय, त्याचं राज्य देत आहे. आणि त्याचं राज्य काय, ख्रिस्त कोण आहे, तर त्याला प्रभुत्व देण्यात आलेलं आहे. आणि त्याचं जे राज्य आहे हे कसलं आहे, सार्वकालिक राज्य आहे. आणि तो तिथं काय करणार आहे, अनेक लोक त्याच्यासमोर काय होणार आहेत, उभे राहणार आहेत. आणि अनेक लोक त्याची काय करणार आहेत, सेवा करणार. हे कोण आहेत, प्रियानो, तुम्ही आणि आम्ही आहोत. त्या मंदिरामध्ये जेव्हा ते मंदिर उघडलं गेलं, त्या प्रसंग आहे, तुम्ही जर नंतर बघितला तर तो प्रसंग आहे जो दानिएल म्हणत आहे. आणि आम्हाला प्रगटीकरणामध्ये सुद्धा तो रेफरन्स पाहायला मिळतो की त्या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही सेवा करणार आहोत. आता हे भविष्यातील घटना आहे की तुम्ही आणि आम्ही देवासमोर उभा राहायचा आहे, प्रभू समोर उभा राहायचा आहे, आम्ही सेवा करायचे. का दाखवलेला आहे दृष्टांत? दानिएल जे भविष्यातलं पुस्तक आहे, आमच्या समोर तो का दृष्टांत मांडलेला आहे की ज्या ख्रिस्ताची आम्ही सेवा करत आहोत, ज्या ख्रिस्ताला आम्ही गाजवत आहोत, ज्या ख्रिस्ताची वधू म्हणून आम्ही या भूतलावर जबाबदारीनं काम करत आहोत, आमचं भविष्य काय असणार आहे. आणि तो ख्रिस्त कोण आहे, तर तो प्रभूंचा प्रभू आहे. त्याला प्रभुत्व देण्यात आलेलं आहे. आणि तो कोणतं राज्य आहे, हे जगिक राज्य नाही, तर ते स्वर्गीय राज्य आहे, जे सार्वकालिक राज्य आहे. आणि मग काय झालेलं आहे, त्या सैतानाला काय केलेलं आहे, वध केलेला आहे, नाही काय, त्याला अग्निकुंडात टाकलेलं आहे. आणि ते कोणाला जरा का ठेवलेले आहेत ते नंतर आपण प्रगटीकरणाचा जेव्हा अभ्यास करणार आहोत त्याबद्दल आपण शिकणार आहे. पण नंतर त्यांनाही पकडलं जाणार आहे आणि त्यांनाही टाकलं जाणार आहे. पण ते प्रगटीकरणामध्ये त्याची लिंक आपल्याला काय करता येते, पाहायला मिळतात. हे 3 दृष्टांत आम्ही बघितले, हे जुन्या करारात आहेत, जे इस्रायल राष्ट्रासंदर्भातले दृष्टांत आहेत.
आता आपण बघितलं इफिस्करास पत्रामध्ये की यहुदी जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत आणि परराष्ट्रीय जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत, पाऊल म्हणतो की हे प्रगटीकरण आहे, हे गहन गोष्टी आहेत, हे गुप्त गोष्टी आहेत, हे रहस्य आहे. ते काय रहस्य आहे की परमेश्वरने या दोघांना एक करून हे नवं राष्ट्र केलेलं आहे. आता तुम्ही आणि आम्ही त्या नव्या राष्ट्राचे भाग आहेत. आपण इस्रायलच्या भागात नाही, आपण इस्रायली नाहीये, आपण यहुदी नाहीये, तर आपण कोण आहोत? तर आपण नवे राष्ट्र आहोत. या नव्या राष्ट्रामध्ये कोण आहे? तर ते ख्रिस्ताची वधू आहे. या नव्या राष्ट्रामध्ये कोण आहेत? जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे यहुदी आहेत, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे परराष्ट्रीय आहेत, जे तुम्ही आणि आम्ही आहोत. अशा दोघांचं मिळून परमेश्वराने एक राष्ट्र, नवं राष्ट्र केलेलं आहे. असं पाऊल इफिसच्या मंडळीला पत्र लिहिताना तो गुप्त आणि रहस्य गोष्टी काय करत आहे? मंडळी संदर्भात सांगत आहे. आपण एक अजून बघणार आहे आणि मग पुढच्या वेळेस आपण पुढचे दृष्टांत आपण बघणार आहे. कारण हे दृष्टांत समजणं आणि हे दृष्टांताचं महत्त्व समजणं आणि हे दृष्टांताचे काय ड्रॉबॅक्स आहेत किंवा ते चुकीचे जर आपण दृष्टांत घेतले तर काय होऊ शकतं, या सगळ्याचा अभ्यास आपण पुढील भागामध्ये आपण करणार आहे. कारण दृष्टांताचे काही धोके आहेत हे आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 17वा अध्याय, मत्तय याचं शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 1 ते 9 वचन आणि कोणतरी दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय 16 ते 18 वचन, 2 वचन आपण वाचणार आहे. पहिलं 17 अध्याय 17. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप करीतो, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परम प्रिय आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले. तेव्हा येशूने जवळ जाऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका. तेव्हा त्यांनी दृष्टी वर करून पाहिले, तो येशू शिवाय कोणीच त्यांना दिसले नाही. आता येशू ख्रिस्ताचा यांनी दृष्टांत बघितला. कसा बघितला? त्या वर पर्वतावर त्यांना काय केलं? परमेश्वर ख्रिस्तानं घेऊन कोण कोण? पेत्र, योहान आणि याकोब. हे त्रिकूट होतं नाही का? आणि ख्रिस्ताचं फार जवळचे म्हणजे काय, आतल्या गोटातील, ख्रिस्ताच्या आतल्या गोटातील शिष्य होते. 12 शिष्य होते. त्यातील हे 3 ख्रिस्ताच्या अति जवळचे होते. पण या 3तला अति जवळचा कोण होता? योहान होता. पण हे 3 ख्रिस्तावर प्रेम करणारे आणि ख्रिस्ताचं खरं रूप त्यांनी बघितलं आणि ख्रिस्ता बरोबर ते नेहमी असायचे, एकदम जवळ असायचे. आणि म्हणून ख्रिस्ताने त्यांना कुठे नेलं? वर डोंगरावर नेलं. आणि मग त्या ठिकाणी गेल्यावर येशू ख्रिस्ताचं रूप पालटलं आणि काय काय झालं? त्याचे मुख सूर्यासारखं नाही का? योहानाने बघितलं नाही का? आता योहानाने दुसऱ्यांदा बघितलं. पहिलं जिवंत असताना म्हणजे समोर असताना, नंतर वयोवृद्ध असताना प्रगटीकरणामध्ये सुद्धा येशू ख्रिस्ताचं मुख त्यानं तशाच प्रकारे बघितलेलं आहे. काय म्हणलं? आणि त्याची वस्त्र प्रकाश, सूर्यप्रकाशासारखी तेजस्वी झालेली, मुख सूर्यासारखी तेजस्वी झालेलं आणि त्याची वस्त्र प्रकाशासारखी शुभ्र झालेली. आणि मग काय झालं? तेव्हा मोशे आणि एलिया. आता ख्रिस्ताच्या मरणाबद्दल आता कधीचा हा काळ आहे की वलांडनाचा आधीचा काळ आहे नाही का? आता आपण कदाचित आजचा दिवस असेल नाही का? आता वलांडन सण पुढं आहे आणि मग कसं कसं ते महत्वाचं नाही का? आता ती विधी, होम विधी परमपवित्र सांगितलेला आहे नाही का?
आता त्या परमपवित्र विधीवर तो ख्रिस्त प्रायश्चित्त म्हणून अखिल मानव जातीसाठी तो वधला जाणार होता नाही का. त्याच इंगळानं यशयाला सामर्थ्य मिळालं, त्याच इंगळाच्या द्वारे तुम्हाला आम्हाला सामर्थ्य मिळालेलं आहे. त्या घटनेसंदर्भात पूर्व तयारी करायला ही दोघं काय केलेले आहेत, आलेली आहेत. आणि हे दोघं कोण आहेत, मोशे आणि एलिया. आता हे जुना करार दर्शवणारे आहेत नाही का. आता आपण अनेक वचन, दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय 16 ते 18 वचन. कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन या संबंधाने तुम्हास कळवले असे नाही, तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाले, तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्या विषयी मी संतुष्ट आहे. त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेश त्यांचे वचन आम्हा जवळ आहे. ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिवाप्रमाणे आहे. आता बघा पेत्र काय म्हणत आहे, पेत्रला दृष्टांत मिळाला, हा लक्षात ठेवा. आता हा दृष्टांत घेऊन तो गप बसला का, नाही. मला ख्रिस्ताचं दर्शन बघितलं, मी बघितलं, आता मी किती मोठा आहे बघा, मला मी किती सन्मान आहे, परमेश्वरानं मला ते दाखवलं. नाही, आमच्यात असते नाही का, दृष्टांत मिळाला की आम्ही ते युट्यूबवर दाखवून कशावर इतकं आम्ही स्वतःची बडाया मारतो की मला दृष्टांत मिळाला, मला हे दाखवलं, मला ते दाखवलं, मला ते दाखवलं. पण पेत्रानं फक्त ख्रिस्ताला बघितलं का, एलियाने मोशेलाही बघितलं. बघा त्यांनी तर किती बघितलं. पण ते काय म्हणत आहेत, पेत्र काय म्हणत आहे, तो नम्र होतो आणि तो म्हणत आहे, तो संदेश देत आहे, तो म्हणतो ही वचनं आम्हाला मिळाली, ह्याच्यापेक्षाही जास्त वचनं आम्हाला मिळालेली आहेत, ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि तो म्हणतो की आम्हाला देवाची वाणी ऐकली, आम्ही भयभीत झालो. आणि ती म्हणाली कोण आहे, हा माझा प्रिय पुत्र. काय म्हणतो तो, वाचा परत एकदा. पेत्र काय म्हणतो, नाही त्याच्या आधी जरा मराठी. तर आम्ही त्याचे ऐश्वर्य आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव. कारण त्याला दृष्टांत पाहणारा महत्व नाही, तर ज्याबद्दल दृष्टांत मिळालेला आहे तो कोण आहे, महत्वाचा आहे. समजतंय, हे फार महत्वाचं. आजकालच्या कॅरिस्मॅटिक मुवमेंटमध्ये ख्रिस्ती जीवन जेव्हा जगत आहोत आम्ही, आज प्रॉफेसी, दृष्टांत यांची पीक आलेला असताना आम्ही या दृष्टांत आणि प्रॉफेसीज, विजन्स जेव्हा आम्ही बघत आहोत किंवा परमेश्वर आम्हाला प्रगट करत आहे, तेव्हा आम्ही प्रतिक्रिया आमची काय आहे. जर खरे देवापासून जर प्रगटीकरण असेल, जर दृष्टांत असतील, तर ते चिन्ह त्याला फॉलो होणार आहेत. लक्षात ठेवा काय होणार आहे. पेत्र काय म्हणत आहे, त्यानं बोर्ड लावला ना, डिजिटल बोर्ड. मला परमेश्वराला बघितलं, मी एलियाला बघितलं, मी मोशेला बघितलं, नाही का, मोठमोठे बॅनर लावले नाहीत. स्वतःच मोठ्या गोष्टी बोलल्या नाही. काय बोलला, कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव. कुणाला, त्या ख्रिस्ताला. जे आम्ही काय बघितलं, तर त्या ख्रिस्ताला देवापासून सन्मान आणि गौरव. पुढं तेव्हा ऐश्वर्युक्त गौरवाच्या, आणि हे कसलं आहे, ऐश्वर्युक्त गौरव. अशी वाणी झाली की, आणि मग देवापासून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र, हा माझा पुत्र, येशू ख्रिस्त हा माझा पुत्र आहे, मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेश त्याचे वचन आम्हा जवळ आहे. आता इथंही बघा, तो म्हणतो की संदेश त्यांची वचनं ह्यांच्यापेक्षा जास्त काय आहेत, आमच्याकडे आहेत. बघा
इथंही आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वराचं जेव्हा दृष्टांत येतो, परमेश्वर आमच्यामध्ये देवाचं वचन घालतो. आणि म्हणून ज्याच्याकडे वचन नाही त्याच्याकडे देवापासून आलेले खरे दृष्टांत नाहीत. हे लिटमस टेस्ट आहे. आणि म्हणून आम्हीचे दृष्टांत बरोबर आहेत का नाहीत, परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनात चालवतो. परमेश्वर आम्हाला ती वचनं देतो. त्याचा रैमा, त्याचा लोगस आणि पवित्र आत्मा येतो आणि आम्हाला त्या सत्यामध्ये घेऊन जातो. ही वचनं कोणती सत्य आहेत त्यामध्ये तो घेऊन जातो. आणि तो काय म्हणत आहे, तो संदेश देत आहे. पेत्र तो घोषणा करत आहे, तो लोकांना खात्री करून देत आहे येशू ख्रिस्त. आणि बघा पेत्र जरा हे होता नाही का, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जात, एकदम ऍक्टिव्ह होता नाही का. हा आता स्वतःच डोकं वापरला बरं का. आता हे सगळं बघा कसं सैतान कधी कधी देवाच्या समक्षात असतानाही सैतान घालत असतो बरं का डोक्यात. हा आता एलिया आलेला आहे, मोशे आलेला आहे, येशू ख्रिस्त आलेला आहे, तर त्यांचं संभाषण चालू आहे बघा या महत्वाच्या गोष्टीबद्दल काय. आणि हे तिघं प्रेक्षक आहेत बरं का. ही तिघं हे सगळं गौरव बघत आहेत. आता गप बसावं का नाही, ही दोघं बाकी गप होती का नाही. या पेत्राच्या अंगात आलं, काय म्हणला, जरा 2 मिनिटं थांबा म्हणला ना, तुमचं एवढं मोठं महत्वाचं नाही का एलिया मोशे आलं. कसं ओळखलं बघा, आम्ही एक दिवस ओळखणार आहे बरं काय सगळ्यांना. पेत्रानं मोशेला ओळखलं, एलियाला ओळखलं, ख्रिस्ताचं गौरव बघितलं भविष्यातील कसं असणार आहे. आणि तो म्हणतो आता हे तिघांना 3 मंडप करूया आपण. हा तुम्ही इथंच राहावं नाही काय. देवाचं वचन आलं लगेच. देव बोला जरा थांब बाबा, तुम्ही कुणाचा आहे का, फक्त ख्रिस्ताचा आहे का. ख्रिस्त काय म्हणतो, ख्रिस्ताला गाजवा पास. बाकी तुम्ही बाकीचे काही बाबड पसारा करू नका. आम्ही काय करतो ते ख्रिस्त राहायला बाजूला. या बाकीच्याच गोष्टी बाबा ख्रिस्ता थांब, तुझ्यासाठी आम्ही घर बांधतो, तुझ्यासाठी मंडप बांधतो, हा एलियासाठी बांधतो, मोशेसाठी बांधतो. तुम्ही तिघं बसा आणि काय करा, जरा निवांत मीटिंग करा. हा येशू ख्रिस्त म्हणतो नाही, परमेश्वर म्हणतो नाही, जाऊन काय करा, हे जे बघितलेलं आहे तुम्ही ते जाऊन जगाला जाऊन काय करा, घोषणा करा. आणि तुमच्यासाठी कोण आहे, फक्त येशू ख्रिस्त आहे, जो तुमचा कोण आहे, वर आहे, जो तुमचा गुरु आहे. आणि त्याच्याबद्दल मी संतुष्ट आहे. तो जे सांगतो तेच तुम्ही काय करा. प्रियानो आज खरी वेळ आहे हे दृष्टांत नीट समजण्याची. आता हे दृष्टांत का दिले, कारण या शिष्यांनी जगाची उलथापालथ करावी. समजते तुम्हाला. ह्या लोकांनी, या शिष्यांनी ख्रिस्ताचं गौरव बघितलं आणि यांनी जाऊन बाकीच्या लोकांना सांगितलं. त्याचा परिणाम असा झाला की ही 12 लोक होते, पण असं म्हणलेलं त्यांच्याबद्दल हे कशाची के जगाची उलथापालथ करणारे लोक आलेत म्हणून लोक घाबरत होते. आज ख्रिस्ती लोकांकडे बघून घाबरतात कोण. आज आम्ही ते विजन घेऊन चाललो आहोत का, तो दृष्टांत घेऊन आम्ही चाललेलो आहोत का. त्या दृष्टांताचा आम्ही ख्रिस्ताच्या राज्याच्या वाढीसाठी जे अंधकारात आहेत, पेत्र म्हणतो जे अंधकारात आहेत त्यांना प्रकाशात आणण्यासाठी. तोच पेत्र म्हणतो तुम्ही आणि आम्ही कोण आहे, आम्ही 2 याजक पण स्वीकारलेला आहे. आता पुढे बघणार आहे आपण कुठलं, योहानानं कुठलं विजन बघितलं नंतर. पण तो म्हणतो की तुम्ही आणि आम्ही कोण आहे, याजक आहोत, पवित्र याजक गण आहे. आणि कोण आहे, राजकीय याजक गण आहे. काय करायचं आहे, नुसते विजन घेऊन घरात बसायचं नाही, तर त्या ख्रिस्ताचं जो प्रमुख याजक आहे त्याचं जेव्हा विजन आम्हाला मिळतं तेव्हा तो म्हणतो की आता जगामध्ये तुम्ही माझे प्रतिनिधी आहात, तुम्ही आता याजक आहात. तुम्ही काय करायचं आहे, स्वतः तुमच्यासाठी आत्मिक यज्ञ करायचा. तुम्ही पवित्र याजक गण आहे. तुम्ही स्वतःला पवित्र, शुद्ध आणि रोज
तो यज्ञ परमेश्वराला सादर करायचा आहे. तुम्ही स्वतःला परिपूर्ण करायचं आहे, स्वतःला वचनाद्वारे भरायचं आहे. स्वतःला ती वचनं जी यशकेलांना मिळाली, जी पौल म्हणतो आम्हाला मिळाली, जो पेत्र म्हणतो आम्हाला मिळाली, ते आम्ही घ्यायचे आहेत, ते आमच्या आतड्यांपर्यंत पोचायचे आहेत. आम्ही वाढायचं आहे. हे आध्यात्मिक यज्ञ आहे. हे आध्यात्मिक अन्न आम्ही खातो, आध्यात्मिक वृद्धी आमची होती. आणि म्हणून प्रत्येक दृष्टांत आमच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी दिला जातो. आणि आम्ही आध्यात्मिक वृद्धी करून काय करायचं आहे, तर आध्यात्मिक सेवा करायची. दुसरं राजकीय पद आम्हाला करायचं आहे. कोणतं आहे ते? राजकीय याजकगण आहे. काय करायचं आहे? जे अंधकारात आहेत, जे बंधनात आहेत, जे देवाविरुद्ध बंड करत आहेत, ज्यांच्यावर परमेश्वराचा न्याय प्रगट झालेला आहे, अशा लोकांना चेतावणी द्यायची आहे. अशा लोकांना ख्रिस्ताकडे घेऊन यायचं आहे. अशा लोकांना पापापासून दूर करण्यासाठी ते अंधकारात आहेत, त्यांना प्रकाशात आणण्याचं काम हे राजकीय याजकगण करत आहेत. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो डोंगरावरच्या प्रवचनामध्ये, तुम्ही जगाचा कोण आहे? प्रकाश आहे. तो स्वतः प्रकाश आहे. पण आज तो काय म्हणतो? एक देवासेवक फार सुंदर म्हणतो, येशू ख्रिस्त सूर्य आहे, नाही काय? पण जेव्हा सूर्यास्त झाला, येशू ख्रिस्त या भूतलावरून गेला, तो म्हणतो आता तुम्ही कोण आहे? चंद्र आहात. आता रात्रीच्या वेळी अंधकारात कुणाचा प्रकाश येणार आहे? तुम्ही तो प्रकाश आहे, पण तुमच्यावर प्रकाश पडणारा कुणाचा आहे? तर त्या सूर्याचा प्रकाश आहे, ख्रिस्ताचा प्रकाश आम्ही घ्यायचा आहे. आणि आम्ही तो अंधकारावर परावर्तित करायचा आहे. किती जबाबदारी दिल्या बघा. आणि म्हणून हे दृष्टांत दिलेले आहेत. हे फक्त तुमचे लोकांमध्ये प्रतिष्ठा वाढावी, लोकांनी तुमची वाहवा करावी, किती स्पिरिच्युअल आहे, त्यासाठी हे दृष्टांत दिलेले नाहीत. तर हे प्रत्येक दृष्टांत परमेश्वराच्या तारणाची सार्वकालिक जी योजना आहे अखिल मानव जातीच्या, ती योजना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्यांना परमेश्वर काय करत आहे? दृष्टांत देत आहे. तो त्यांना पाचारण करत आहे. पण या दृष्टांताचा, या पाचारणाचा आम्ही कसा प्रतिसाद देतो हे फार महत्वाचं आहे. आम्ही 3 उदाहरणं बघितली. यशया बघितला, एस्केल बघितलं, दानियल बघितलं आणि पेत्र, याकोब आणि योहानाबद्दल बघितलं. या चौघांना दृष्टांत मिळाला. त्या चौघांनीही एका पर्पजसाठी परमेश्वराने त्यांना दृष्टांत दिला की जा माझ्या लोकांना जाऊ सांग, जा माझ्या राष्ट्राला जाऊ सांग, जा ख्रिस्ताचं गौरव इतरांना प्रगट कर. दानियेलाला सांगितलं, जा नव्या करारातील जे अंधकारात आहेत, ज्या ख्रिस्ताबद्दल त्यांना दृष्टांत दिला, त्याला सर्व प्रभुत्व मिळालेलं, सार्वकालिक राज्य त्याला मिळालेलं आहे, ज्याबद्दल परमेश्वर संतुष्ट आहे, त्याची घोषणा जाऊन करा. प्रियानो, आमची इच्छा आहे आम्हाला दृष्टांत मिळालं. आणि आम्ही बघितले योबाच्या पुस्तकातून परमेश्वर आम्हाला स्वप्नाद्वारे आम्हाला काय देतो? दृष्टांत देतो. आज वेळ आहे प्रियानो, आज परमेश्वर तुमच्याशी बोलेल. इथून पुढच्या काळामध्ये परमेश्वर तुमच्याशी बोलेल. कदाचित आतापर्यंत तुमच्याशी अनेकदा बोलला असेल, पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल. पण परमेश्वराची आज इच्छा आहे की आम्ही काय करावं? आम्ही स्वतःला बदलावं. आम्ही हे चौघं बघितले, 4 कॅरेक्टर आम्ही बघितले. या चौघांनीही दृष्टांत मिळायला आणि चौघांनी कृती केली. नाही काय सोपी नाहीये, हे सोपं नाहीये, हे पाचारण सोपं नाहीये. पण एस्केलाला परमेश्वर म्हणतो तुला काटे असणार आहेत, तुझ्या भोवती ती ऐकणार नाही, तुझं नाही काय कठीण हृदय आहे, ते तुला कितीही बोललास तुझा अपमान करतील, सगळं करतील, पण तू ते कर. आम्ही बी टाकावं,
आम्ही लोकांना सांगण्याचं काम करावं. आज अनेक माध्यम आहेत. आज इंटरनेटमुळं अनेक माध्यम आहेत. आज बरेच जण ऑनलाईन आहेत, ऐकत आहेत. परमेश्वर म्हणतो ते तू सांग त्यांना, बस. अंतःकरण बदलणारा परमेश्वर आहे, त्यांना पाचारण करणारा परमेश्वर आहे, त्यांच्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर आहे. पण येशू ख्रिस्त म्हणतो मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल. आज परमेश्वर तुम्हालाही तेच म्हणत आहे, ख्रिस्त तुम्हालाही म्हणत आहे, माझ्यासाठी कोण जाईल, मंडळीसाठी कोण जाईल, माझ्या मंडळीसाठी कोण जाईल. आज आम्ही जात आहोत का, आणि जाऊन जी सेवा आम्ही करत आहोत त्या सेवेचं फळ आम्ही मंडळीची वाढ होताना बघत आहोत का, हे फार महत्वाचं आहे प्रेम. ज्या सेवेच्या द्वारे मंडळीची वाढ होती तीच ख्रिस्ताला अभिप्रेत सेवा आहे. आम्ही पुढच्या भागामध्ये तो बघणार आहे अभ्यास. आणि म्हणून आमचं पाचारण आम्ही योग्य आहे का, आमचं पाचारण योग्य दिशेनं चाललेलं आहे का, आमचं पाचारण परमेश्वराने जे केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं परिपूर्ण आहे का. का मी त्या पेत्रासारखा मीच माझंच विचार मांडून मी माझ्याच विचारानं मी सेवा करत आहे. आणि हे कधी घडलेलं आहे, देवाच्या समक्षतेत असताना होऊ शकतं. आम्ही पाहतो की हे होऊ शकतं, पण तरीही देवाचा आवाज आमच्या कानावर येत असतो, बाबा जरा शांत बस, हे तुझं विजन आहे, हे कर. ख्रिस्त आहे परिपूर्ण, ख्रिस्ताबद्दल परमेश्वर संतुष्ट आहे, त्याचं ऐका तुम्ही, त्याच्या इच्छेप्रमाणे चाला. आणि आम्हाला पाहायला मिळतं ख्रिस्ताची एकच इच्छा आहे की त्याची मंडळी तयार असावी. बरोबर आहे, त्याची मंडळी वधू आहे आणि तो त्या वधूला घ्यायला येणार आहे. आणि आमचं इच्छा आहे की आम्ही मंडळीमध्ये आहोत, देवाची सेवा करायची आहे, ख्रिस्ताची सेवा करायची आहे. पण ही सेवा करत असताना पाचारणाप्रमाणे चालत असताना आम्ही पुन्हा एकदा आमचे दृष्टांत तपासूया. आणि आमचे दृष्टांत, आमची सेवा मंडळीला वाढवत आहेत का. आणि मंडळी कुणाची आहे, ख्रिस्ताची मंडळी आहे, ख्रिस्ताचं शरीर आहे. आम्हीच नुसतं वाढायचं नाही आध्यात्मिक दृष्ट्या, तर आमची जबाबदारी आहे, आम्ही मंडळीचे अवयव आहोत. आणि आम्ही अवयव म्हणून मंडळी कशी वाढल, मंडळीमध्ये अजून आत्मे कशी येतील, हे प्रत्येकानं काम करणं विश्वासानं ही परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो हे सगळे दृष्टांत ख्रिस्ताचे दृष्टांत आहेत. ते जाऊन जगातील लोकांना जाऊन काय करा, स्वार्थेची घोषणा करा. प्रियानो, आम्ही जे आम्हाला अवेलेबल असतील त्या साधनं घेऊया आणि त्याची सेवा करूया. आणि आम्हाला प्रगटीकरणामध्ये, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पाहायला मिळते की त्यांनी सेवेला सुरू केली आणि त्याचे परिणाम काय झाले, मंडळीमध्ये प्रतिदिनी काय व्हायला लागले, लोकांची वाढ व्हायला लागली. नाही का, आम्ही सेवा करतो पण जर वाढ होत नाही, आम्ही सेवा करतो पण एकही आत्मा मी मंडळीत आणला नाही, कुठेतरी आमचा दृष्टांत चुकलेला आहे. आम्ही तपासूया, कुठेतरी आम्ही चुकीच्या गोष्टींमध्ये आम्ही पेत्रासारखा आम्ही श्रम करत आहोत. आम्ही कुठेतरी आमचा फोकल बदलूया आणि ख्रिस्त तिची मंडळी, आणि त्यामध्ये आम्ही त्याला वाढवणं. आणि देवाचा जो क्रोध मानव जातीवर आहे त्यापासून त्यांचा बचाव करण्याची जबाबदारी एक मीठ म्हणून आणि प्रकाश म्हणून त्यानं तुमच्या आमच्याकडं सोपवलेलं आहे. आणि म्हणून दृष्टांत परमेश्वर नक्कीच तुम्हाला देणार आहे. या काळामध्ये तुम्ही 40 दिवसामध्ये उपवास करत आहात, प्रार्थना करत आहात, नक्की परमेश्वर तुम्हाला त्या दृष्टांताद्वारे बोलतही असेल. पण आज आम्ही क्लिअर केलेलं आहे की परमेश्वर बोलतो, हे काय बोलतो हे आम्ही बघत आहोत. पुढच्या वेळेस बघणार आहे
की परमेश्वराकडून दृष्टांत कोणते आहेत आणि आमचे भावनिक पण काय काय विचार असतात, बरोबर आहे ना. बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या डोक्यामध्ये ते मिक्स करतो. हे कोणाचे आहेत, देवाकडून कोणते दृष्टांत आहेत आणि मग सैतानाकडून कोणत्या गोष्टी येतात किंवा जग आणि जगाच्या गोष्टींकडून कोणत्या येतात, हे कसं ओळखायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही पुढील भागामध्ये आपण बघणार आहे. आपण डोळे बंद करूया. मोऱ्या अंकल आमच्यामध्ये आहेत, प्रार्थनेमध्ये चालवतील. अलिशिबा सिस्टरांचा वाढदिवस आहे आज, तर त्यांच्यासाठी प्रार्थना करतील आणि मंडळीतील सगळ्या लोकांची परमेश्वरानं वाढ करावी यासाठी अंकल प्रार्थना करतील. आणि या 40 दिवसाच्या ह्याच्यात तुम्हाला आम्ही धन्यवाद आणि स्तुती देतो. आजची ही सुंदर वेळ तुम्ही आम्हाला दिली. परत एक वार तुमच्या सेवकाच्या द्वारे तुमच्या वचनातून आम्हाला सुंदर असं प्रबोधन केलं. तुमचं वचन प्रभू देवा जेव्हा आम्ही तुमच्या फलामध्ये शिकलो त्यातून अनेक सुंदर असं प्रभू देवा असं प्रभू